नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMS 2024 ही परीक्षा 22 डिसेंबर 2024 रोजी झालेली आहे आणि या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची केव्हा येणार याबद्दल विद्यार्थी सतत प्रश्न विचारत असतात। तर एक अंदाज म्हणून सांगतो की या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची एक 22 डिसेंबर परीक्षा झाल्यापासून किमान 10 दिवसात आपल्याला परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती आपल्याला पाहायला मिळू शकते। दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत आपल्याला ही अंतरिम उत्तरसूची आलेली दिसून येईल। कारण परीक्षा झाल्यापासून 10 ते 11 दिवसामध्ये ही अंतरिम उत्तरसूची येते। मागच्या वर्षी परीक्षा 21 डिसेंबरला झालेली होती आणि त्याची अंतरिम उत्तरसूची ही 29 डिसेंबरला या ठिकाणी संकेतस्थळावरती देण्यात आलेली होती। त्याच पद्धतीने थोडेसे 1 दिवसांनी लेट परीक्षा आहे, 22 डिसेंबरला ही परीक्षा झालेली आहे, तर 1-2 दिवस पुढेही जाऊ शकते। तर या ठिकाणी अंतिम उत्तरसूची केव्हा येते, तर अंतिम उत्तरसूची परीक्षा झाल्यानंतर अंतरिम उत्तरसूची अगोदर येते, त्याच्यानंतर काही संदिग्ध प्रश्नांवरती आपल्याला आक्षेप घ्यायचा असतो, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ही अंतिम उत्तरसूची 16 ते 17 दिवसात येते। 16 ते 17 दिवसात येते। साधारणतः आपण दिनांक जर अंदाजे पाहिले तर आपल्याला 18 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी म्हटल्यानंतर आपण 3 दिवस देऊ शकतो। 21 जानेवारीपर्यंत आपल्याला ही उत्तरसूची आलेली पाहायला मिळेल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने 22 डिसेंबर रोजी ही परीक्षा झालेली आहे आणि याची अंतरिम उत्तरसूची अंदाजे या तारखेपर्यंत येईल असं वाटते आणि अंतिम उत्तरसूची सुद्धा या तारखेपर्यंतच येईल असं आपल्याला दिसून येते। कारण परीक्षा झाल्यानंतर साधारणतः अंतरिम उत्तरसूचीसाठी 10 दिवस लागतात आणि अंतिम उत्तरसूचीसाठी 16 ते 17 दिवस तिथून पुढे लागतात। तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंतरिम उत्तरसूची आणि अंतिम उत्तरसूचीबद्दल माहिती पाहिलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील नवीन माहिती तुम्हाला सांगणार आहोत। भेटूया लवकरच। धन्यवाद।